एदसे चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायणे
कसे चरित्र केले नारायणे रांगता गोठणी राखिताही हे सोंग सारले या ऋतू अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही का पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयानंदे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता काय माझी वाणी मानेल संतासे रंगो चित्तासी अतुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देव प्रेम काही काल ठराल वेदसे चरित्र केले नारायणे रांगता गोठणी राखिताही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वोद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांचा हा 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाल्यापासून निर्धामाला जाईपर्यंत भगवान कृष्ण परमात्म्याने यथासांग ते चरित्र केलेलं आहे. त्या चरित्राचं यथार्थ सूत्रबद्ध पद्धतीने अवघ्या 2 चरणामध्ये वर्णन करतात. भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार जो धारण केला, अवतार धारण करण्याचे परम प्रयोजन आहे, परम उद्दिष्ट आहे. ते परम प्रयोजन परम उद्दिष्ट अंतिम चरणात अर्थात अहेतुकामहे धर्म संस्थापने धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे. 2 चरणामध्ये भगवान कृष्ण परमात्मा चरित्र भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराजांनी श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंधामध्ये 90 अध्यायामध्ये श्रीकृष्ण चरित्र वर्णन केलं आहे. ते तुकोबा अवघ्या 2 चरणात सांगतात. आणि कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला. अवतार घेण्याचं परम कारण, परम प्रयोजन, परम हेतू आणि उद्दिष्ट काय आहे शेवटच्या चरणात सांगतात. असा हा अभंग लहान आहे पण चिंतनाच्या दृष्टीने अति महान. आज काळाचा प्रसंग आहे. ज्याने काही भगवंताचे चिंतन सेवा, भगवंताची मंगलमयी दिव्य कथा 7 दिवस आपण श्रवण केलेले आहे. आज भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला भक्ती प्रेमाचा, भगवत कृपेचा प्रसाद प्रदान करणार आहे. आज काळाचा प्रसंग आहे. ज्यांच्या निमित्ताने सेवा होत आहे आमचे परमस्नेही प्रमाणराव जाधव, त्यांचे आईवडील वैकुंठवासी पोपटराव दादा जाधव, वैकुंठवासी केशव दादा जाधव यांच्या स्मरणार्थ, तसेच मातोश्री वैकुंठवासी जिजाबाई पोपटराव जाधव, वैकुंठवासी गुणुबाई शिशराव जाधव यांच्या निमित्ताने ही सेवा भगवंताने
करून घेतलेले आहे. तोडकी मोडकी कशी सेवा करता येईल या पद्धतीने भगवानला ते काही गोबरे घेऊन भगवंताचे गुण गायलेले. तुमचा भक्तिभाव फार मोठा आहे. त्यामुळे तुमच्या दृष्टीने अर्थात तुमचा भक्तिभाव माझ्या मुखातून बसून झालेला आहे. आज हा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगी आज भगवान परमात्मा आपल्याला प्रेमाचं दान करणार आहे. अभंग जो आहे अत्यंत लहान सूत्रबद्ध आहे. काय आहे सूत्राचं हे सूत्र हे संत मान्य आहे. सूत्रामध्ये अल्पाक्षरम असंख्यम विश्वतोमुखम सूत्राची परिभाषा केली आहे. आमचे परमपूज्य परमादरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुकुल असणारे राजराम बाबा भरलेले आहेत. महाराज आहेत ते संस्थान कुठे भरलेले आहे. एक दिवस आले होते. तुम्ही आता काला कोण जा तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीशी. मला पुढे मंडळी आहेत होळी पुरंदा आहे. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपली सेवा थोडक्यामध्ये प्रभूचरणी समर्पित करायची आहे. अर्थात हा काल्याचा प्रसंग आहे. काला शब्दाचा अर्थ दोन विजयाची वस्तूचं संमिश्रण त्याला काला म्हणतात. काला म्हणतात एक घरीभूत पदार्थ संमिश्रण त्याला काला म्हणतात. दूध आणि भाकरीचा काला असतो. दूध ही घरीभूत पदार्थ आहे, भाकरी घरीभूत पदार्थ आहे. भौतिक विजयाची वस्तू संमिश्रण त्याला काला म्हणतात. तसं जीव आणि शिव जीवशिवाचे वाच्यार्थाने विजाती धर्म आहे. पण लक्ष्यार्थाने जीवाचा लक्ष्यार्थ आहे आता आत्मा कुटस्थ आणि ईश्वराचा लक्ष्यार्थ आहे ब्रह्म. जीव आणि ईश्वराचं ऐक्य कधीच होत नाही. भिन्न धर्म आहे. पण वाच्यार्थाने जेव्हा लक्षण होत नाही आपल्याकडे लक्षणामध्ये बरेच प्रकार आहेत. भाग त्या लक्षणावर प्रकाराने सांगितले. लक्ष्यार्थ आहे आत्मा आणि ब्रह्माचं ऐक्य आहे. आणि म्हणून प्रभू दर्शनाचा काला काल्याचे 3 प्रकार सांगितले. एक दही भाताचा काला, एक भगवंताच्या नामचिंतनाचा काला आणि तिसरा आहे की प्रभूच्या दर्शनाचा काला. दही भाताला खाऊ दही भात एक दही भाताचा काला स्थूल ध्येयासाठी, भगवंताच्या नामचिंतनाचा काला लिंग ध्येयासाठी आणि जीवशिव ऐक्याचा काला आहे कारण ध्येयासाठी. काल्याचे 3 प्रकार का आपल्याकडे देह 3 आहेत म्हणून कालेही 3 प्रकार. देह काय दही भाताचा काला खाऊन शरीर दष्टपुष्ट बनवायचं. दष्टपुष्ट यासाठी बनवायचं भगवंताची पूर्ण सेवा भगवत भक्ती भजन झालं तर शरीर स्वास्थ्य असेल तर मनाचं स्वास्थ्य राहतं. मनाचं स्वास्थ्य असेल कारणाची व्यवस्थित होतो. भंगा रात्री माझी पांडुरंगा कथेचे सामग्री देह अवसानावरी या शरीराला खान पान द्यायचं आहे. त्या शरीराकडून भगवंताचं भजन भरपूर करून घ्यायचं आहे. जोपर्यंत प्रभूचं दर्शन होत नाही तोपर्यंत शरीरात सोडायचं नाही. सेवा करायची आणि हरी जर देवाची सेवा नाही केली मग मला वाटतं नेलेलं होतं ते काय भूकच पोचायला काय करायचं प्रतिभा फार बरं का. जर सेवा होत असेल देवाची सेवा अर्थात सात्विक गोष्टी का दही भात आहे. दही म्हणजे सात्विकतेचं प्रतीक आहे. वृत्ती सात्विक म्हणली तर नामस्मरण होतं. दुसरा त्याला नामस्मरण जेव्हा नामस्मरणावरती सात्विक बनते तेव्हा सात्विकतेमध्ये नामस्मरण होतं. कसं आहे आणि नामस्मरण झालं लिंग देह शुद्ध होतो. लिंग देह शुद्ध करायचा मन बुद्धी चित्त अहंकार त्यामध्ये जे आहे स्वतःचा सतत तुम्हाला शुद्ध करायचं आणि अखंड नामस्मरण झालं चित्त शुद्ध झालं तर जीवनामध्ये तो देव भेटतो. जीवनामध्ये देव शत्रूच्या रूपाने ऐसे कर्म सांगितलं त्या देख वैवे त्याचे सिंधुरा पैसा भेटे दिगा कैसा प्रेम भाव आपण देव होते गुरु. तो परमात्मा जीवनामध्ये संत सद्गुरूच्या रूपाने भेटतो. तत्वस्याची महावाक्याचा दिव्य उपदेश करतो. सर्व मन विधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन साक्षात्कार अर्थात ब्रह्मज्ञान म्हणतात. त्या ब्रह्मज्ञान दिवशी ऐक्याचा जो कालाय त्याने कारण देहाचा नाश होतो. कारण शब्दाचा अर्थ काय आहे अज्ञान. अज्ञानाचा नाश आहे. सत्कार्य जगत प्रतिपदा भाग आहे आणि म्हणून नामस्मरण झालं तर अज्ञानाचा नाश होतो. अज्ञान संपलेली द्वेष जीवनाचा संपून जातो. भेद संपून जातो
जीवनामध्ये आनंदाची उपलब्धी होते. अर्थात 3 प्रकारचे काळे 3 देहासाठी आहेत. आता ही 3ही काळे ओळखून टाकणार. तिथे दही भात नाही, अमृत आहे पण दही भात नाही. त्यामध्ये ते नामस्मरण करता येत नाही. वैकुंठामध्ये नामस्मरण फक्त मृत्यू कमी करता येत. भजन फक्त इथे करता येतं. स्वर्गात सुद्धा येत नाही, इंद्राला सुद्धा भजन करता येत नाही. देवाचा राजा सुद्धा बर स्वर्गी त्यामध्ये इच्छिता ते देवा भक्ती लोकी व्हावा जन्मामा आहे, मुक्ती आहे इथेच आहे. आणि नामस्मरण तिथे क्रिया होत नसते, नामस्मरण होत नाही. आणि नामस्मरण होत नसताना चित्त सोय जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही, भूत दर्शन. आणि म्हणून तिथे नामस्मरण घडत नाही. म्हणून हरिनामाचा खिचडी करायचे नाही, तिथे ज्ञान होत नाही. आणि जीव ऐक्याचा कालाही तिथे नाही. ही 3ही काळे आहेत आणि 3ही काळे जे प्राप्त होतात भगवंताची दिव्य कथा श्रवण केल्यानंतर चरित्र लीला कथामृताचं स्नान केल्यानंतर वृत्ती सात्विक बनते. प्रभूचं नाम आपण हृदयामध्ये घेताना चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झालं प्रभूचं दर्शन. प्रयत्नाची पराकाष्ठा जी आहे, पुरुषार्थ जो पणाला लावायचा प्रभू दर्शनासाठी, जे तरुण तुझे गुरुवर्य प्रातस्मरण वैकुंठ वास विठ्ठल जेव्हा गुढे सांगायचे वा देवाची सेवा किंवा परमार्थ जो आहे ना, परमार्थ देवाच्या दर्शनासाठी नाही. मग कशासाठी आहे ते म्हणायचे देवाचं दर्शन नित्य आहे. नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य लोकाची लोकी, त्याला मोक्ष, त्याला देवाचं दर्शन म्हणतात. आणि मग परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये नित्य प्राप्त आहे. अर्थात त्या नित्य प्राप्त असणाऱ्या प्रभूचं दर्शन ज्या दोषामुळे पापामुळे होत नाही, ज्या प्रबळ प्रतिबंधामुळे होत नाही, तो प्रबळ प्रतिबंध दूर करण्यासाठी परमात्मा बाबोळी सारावी पर्वते पाणी वासी ऐते दोष पाप घडवण्याची प्रभूचं दर्शन आहे. आणि पाप दोष घडवण्याचे काळाच्या भंडकली काळामध्ये भगवंताचं गुणगान, भगवंताचा नामस्मरण, भगवंताची कथा श्रवण त्यापेक्षा दुसरा कोणताही प्रबल श्रेष्ठ उपाय नाही. आणि मग भगवंताची मंगलमयी आपण दिव्य कथा 7 दिवस ऐकलेली आहे. आणि त्या सेवेच्या पुण्याने भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला आज भगवत कृपेचा, भगवत प्रेमाचा प्रसाद देणार आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काय आहे, वक्त जरी बदलला, आपण जरी बदलला, पण भगवान श्रीकृष्ण तरी ते बदलत नाही. हा आहे संप्रदायाचा नियम आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करायचं. पहिल्या दिवसात सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताचं नाम रूपाचं वर्णन प्रारंभ घ्यायचा. उपांत्य दिवशी जागराच्या दिवशी मागणी प्रारंभ घ्यायचा. काल्याच्या कीर्तनामध्ये काल्यातले अभंग असतात, अभंगासोबत निरूपण करायचं, लीला सांगायचं, चरित्र सांगायचं. रामाचं चरित्र सांगायचं नाही, अन्य कोणत्याच अवताराचं सांगायचं. रामाचं सांगताय काय राम प्रभू परमात्मा जे आहे ते प्रधान आहे, मर्यादा जीवनामध्ये. रामाच्या अवताराचा कृष्णाचा अवतार आहे. त्याचा अर्थ भगवान कृष्णाचा अवतार प्रेम प्रधान आहे. जीवनामध्ये नीती आणि मर्यादेचं जर पालन झालं, अंतकरण निर्मल विमल उषक्त होतं. आणि अंतकरण निर्मल विमल उषक्त झालं तर भगवत प्रेम हृदयात प्रकट होतं. आणि मग ज्याला राम होता येतं त्याला भगवान कृष्ण परमात्मा ऐकत आहे. राम होता येतं, रामाप्रमाणे जीवनामध्ये मर्यादा नीती ज्यांची आहे त्यांना भगवान कृष्ण परमात्मा चरित्र ऐकता येतं. अन्यथा श्रीकृष्ण चरित्र ऐकून सुद्धा मला शंका येतात. श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला 9 अध्याय आहे, 9 स्कंद आलेले आहे. 10व्या स्कंदामध्ये श्रीकृष्ण आहे. भागवतामध्ये श्रीकृष्ण चरित्र प्रधान आहे. पहिल्या स्कंदातून सांगायला पाहिजे होतं ना, आपली सेवा देवाच्या आठवण, देवाला आपली आठवण आली, देवाने तो प्रसाद करावा. आणि देवाला एक क्षणाला आपली आठवण, त्याने जर म्हटलं तो माझा आहे तर जीवन धन्य. आणि 8व्या दिवशी त्याला आठवल्याशिवाय आपली आठवण त्यांना होणार नाही. जोपर्यंत आपली आठवण त्याला होणार नाही तो आपलं कल्याण नाही, पदार्थ नाही. आणि म्हणून परिपूर्ण उत्तम अवतार आपला 8वा अवतार भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार, परिपूर्ण उत्तम अवतार, ते चरित्र आधी वर्णन करायचं. आणि ते चरित्र भगवंताने मोठेच केले आहे.
द्वारकेत केलेलं आहे. आजच्या प्रसंगी मथुरेचं चरित्र सांगायचं नाही, द्वारकेचं चरित्र सांगायचं. कुठलं चरित्र उच्चारण करायचं? एकही दिवस असा जात नाही की कुणीतरी गुरुबंधू येत नाही. दररोज नित्य नूतन नवीन नवीन. आता राजाराम बाबा ते फूल आहे आमच्या जुनं. योगेश महापवार आले आता चरित्र जे आहे गोळातलं वर्णन करायचं. मथुरेतलं का नाही, द्वारकेतलं का नाही. मथुरेचं चरित्र आहे परमात्मा ईश्वर अधिपती आहे. द्वारकेमध्ये ऐश्वर अधिपती आहे आणि मथुरेमध्ये विनाशाचा दुष्टाचा संहार आणि गोकुळामध्ये परित्राणाय साधूना साधूचं परित्राण रक्षण, भक्ताचं रक्षण, भक्ताचा संहार. अन्न पाणी देणं, कपडा देणं हे भक्ताचं मराठी संहार. हा मराठी हा संहार. अन्न मान धन हे तो प्राप्ती ही खरा देवाचा कृपा प्रसाद नाही. परित्राण शब्दाचा अर्थ गीता भाष्यामध्ये रामाने असा अर्थ केलाय की ज्या वेळेला भक्ताला भगवंताचं विस्मरण होतं आणि त्यावेळेला भगवंताचं स्मरण होण्यासाठी ते भक्त व्यापक देवा 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 तुझं आठवण होत नाही, तुझं विस्मरण झालं, तुझं चिंतन होत नाही. देवा 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 तुझी स्मृती झाली पाहिजे. आणि हृदयातून आर्त प्रामुळे देवा करून मागतो आणि नंतर स्मृती लक्ष होती. स्मृती वाचणे राखिताही संतांचं म्हणून रामकथा शब्दामध्ये सर्व तीर्थ सांगितलेलं आहे. रामकरणी चोरी तरुणी परमात्मा असताना दोन्ही स्वरूप आहे. आपण कथेमध्ये पाहिलं दोन्ही नाही तर दोन्ही रूपात आहे. बरोबर जवळ दोन्ही तैसे सज्जनाचे चित्त परमात्मा चित्त सोडलेलं आहे. चित्त
प्रशिक्षण घेतले का माहित नाही. 4-5 मिनिटांमध्ये खाली 10-12 होत होती घाणकडे गोविंदा मंडळ मुंबईचं ठीक आहे. गोविंदा मंडळ जे मुंबईला आहे जे हिंदू बोलायचं आणि आवश्यकता त्यांच्याकडे त्यातली करा खरी तीन गुणाच्या पलीकडे तो देव आहे. गुणातीत अवस्था रूपेण प्राप्त होत नाही. टोटल प्रभुत्व दर्शन तिकडे 3 गुण गुणातीत अवस्था. गुणातीत अवस्थेनंतर श्रीकृष्ण दर्शन आहे. आणि तिथे ते मातीच्या धारा घ्यारे लोहीच्या कोपरा किंवा कोपरून खूप लक्ष मारलं भूत लक्ष मारल्याद्वारे हा देवता आनंद असतो. तोही प्रयोग केला पण आहे तो निश्चित झाला. मग एक काम करा मिळतेला अंगाला ठेवा. या खोलीमध्ये उजळून आल्या अंगाला मिळतो ठेवा मिळते ठेवला आणि दिसणार नाही देता. मग दिसणार नाही तिथे. मग तिथे आले. मग ते बॅटरी म्हणून आले का मग तुझं पोरगं दिवा दोन काय तुझं पोरगं दिवा इकडे जिथेला हाड आहे का काय बोलते आता जिथून हा माझ्या एखाद्या हो माया तुझ्या कन्हैयाच्या घरात येतो ना त्या कन्हैयाच्या देहाचा प्रकाश पडतो. स्वंगम अर्थपरीपम शांत अगारी धृतमनिगम स्वंगम अर्थपरीपम तुझा कधी का दमदारे अंधाऱ्या खुली जी आहे त्या अंधाऱ्या खुलीमध्ये स्वतःच्या अंगाचा प्रकाश वेदांत सिद्धांत परम परमात्मा हा लिंगाचा पालन झाला. भक्तीचे आचार नारद भक्तिसूत्रामध्ये 84 भक्तिसूत्र लिहिले ते गोष्टी भगवान नारदजी सगळं परमात्माचं दर्शन घ्यावं त्या आनंदाचं सेवन करावं. आनंदाच्या अर्थाने गोष्टी नारद हातामध्ये आले. एक हाता विना एक हाता शिकवल्या श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नंदगावाच्या वाड्याच्या समोर आले आहेत. आणि नंदगावाच्या वाड्याच्या समोर आल्यानंतर तिथे नाही आहे ना त्या घराच्या बाहेर प्रयत्न करतात. घराच्या बाहेर प्रयत्न करतात. लहान लेकरू घराच्या बाहेर पडू नये नका होता. लहान लेकरू आहे घराच्या बाहेर पडू नये जाऊ नये म्हणून शहरी भागामध्ये काय असते दरवाजा अळीपोळी लावून अळीपोळी असते. कन्हैया बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्या पोळीला धरलं त्यांनी गुढी मारण्याचा प्रयत्न केला. गुढी मारत असताना वेगाने उडी मारली शरीर बाहेर पडलं असतं. पण अर्धा उडी मारली गेली मागचे पाय उचलले आणि पुढचे हात तरी खाली देताना मागचं उचलले गेले पुढचा अंगाचा लॉक करायला हवं तुम्ही थोडी व्हा. आणि एक हाता विना एक हाता शिकूया दोन्ही नाराजांचे आहेत. दोन्ही नाराज आपण भले समोर प्रेमानंदी महात्मा त्या आनंदाच्या वाड्यात समोर गेलेला आहे. आणि आता भगवंताला डोळे भरून पाहावं त्या आनंदाच्या वाड्यात डोळे उघडल्याबरोबर असतो त्या सर्वचे फळे आहे फळवल्या टकल्याला दिसला भक्तीचे आचार आहे. त्यांनी ते पाहिलं दृश्य अरे बापरे बाप हा वेदांत सिद्धांत परम परमात्मा काय नंदाचं भाग्य आहे.
त्या दरवेळेला प्रेम व्यक्त करा. मग पहिली वर्णन आहे, पहिला नमस्कार आहे ते भगवान कृष्णाला करणार नाही, नंद बाबाला करणार. अहम नंदन नंदे यस्यान्यन्यं ब्रह्मा स्मृती अपरे धर्मम अपरे. स्मृती स्मृतीला महाभारतात अकलनीय तत्व आहे. तो तत्व सिद्धांत परमात्मा नंदबाबाच्या दरलक्षक आहे. काय सौभाग्य, काय पुण्य, साक्षात देवच दरलक्षक आहे. पहिला नमस्कार, पहिला प्रेम नंदबाबाला करणार. देव कुठं अटकत नाही, कुठं लटकत नाही, कुठं भटकत नाही. देव आहे कुठं अटकत नाही, तो फक्त प्रेमामध्ये असतात. प्रेमामध्ये असतो प्रेम अर्थात प्रेमामध्ये परमात्मा टिकला जातो. तो आता भाव होय आपले येहिली नाचले भाव प्रेम आहे त्याला आपल्याला जातो परमात्मा. आणि म्हणून दिवशी नारळ भिन्नाने टिकतो. परमात्मा आहे सुंदरांना भरपूर खाऊ घालावं, सर्वांना आनंद रामत असताना दिव्य लीला करत आहे. अनेकाने घराने येऊ लागले आणि घरामध्ये मग काय थोडा बरोबर ठेवायचं. साक्षी पुरावा, साक्षी पुढे साक्षी हा साक्षी हा ह्याला तुम्ही टाका. गणपत बापू उचलला रंगणात होता तो हे उचलला तो टाका. गणपत बापू घेऊन म्हणून रंगणात एक पाहिजे असं घाला आणि तू असं जोर छान लावतो नाही आले. अरे गणया देव कुठे, देव कुठे, देव कुठे, देव कुठे. हसू आले बोलायाचे हरी याचे हरी. हसू आले बोलायाचे हरी. हसू आले देवाचे सापुते देवा काय झाला. देवाचे सापुते देवा काय झाला. हसू आले बोलायाचे हरी हरी. हसू आले बोलायाचे हरी. हात लागले शहरामध्ये शहराला गणपो उडी टाकली जन्मातून झाडाने वाचलो. आता गुरुश्वर मात्र पापाला हात लागला. बाबा बाबा हा थोड्या करतो हा एवढ्या लहानपणी देवाची पूजा करायला सुरू नैवेद्य दाखवला सुरू लोकांना तेवढा टाकतो एवढा उद्योग झाला. आपल्याला शिक्षा दिली पाहिजे, त्याला सरळ पाठवलं पाहिजे आणि सरळ पाठवून जाणून आणि ईश्वरा माता ईश्वर मातेने तीन ऋषी तुमच्या दोन कानामध्ये कुंडल वैदिन्य मला एखादा काठी एखाद्या पात्री दिली आणि भगवान परमात्मा नाही करण्यासाठी निघाला. गोधनी चारा वया जातो शाणी पाणी आणि गाई आहेत तिरुळे सोडलेले आहेत. मन मुळात मनसोक्त गाई चारा खात आहेत आणि परमात्मा अनेक प्रकारे फिरवतो. लगोरी हुमोरी हुकुतू Thank you.
ते गाई चालवणे मला पसंत नाही, पण ते दूध विकतात आणि घरात गावरान गाईचे दूध घरातल्या लेकराला द्या. घरच्या गाईचं दूध कधीच खाऊ नका. पाणी प्या पण दूध खाऊ नका. ती विष आहे, ती संकरित आहे, ती काही जे विश्वसृष्टीतला प्राणी नाही, संकरित प्राणी. ठीक आहे, आता लोकांनी काय आता त्यातलं बोल आता त्यातलं दुसरीकडे जाईल बरं का. पण जर्सीला गाय म्हणणं, गाय पवित्र शब्दाचा महात्मा. जर्सी फक्त जर्सी म्हणतात, गाय शब्द म्हणत नव्हता. जर्सी फक्त म्हणा, गाय शब्द करून दुसरे गाय म्हणजे प्रत्येकाच्या घरी काय असते. मला वाटतं एवढं जरी तुम्ही प्रत्येकाने काय सांभाळलं, आपल्या गतेचं आणि आपल्या 7 दिवस देखील त्यांचं करून राहावं. आणि परमानंदाला परमानंद आनंद घ्यायचे राहणार आहे. नाव ते परमानंद, मोठा आनंद. आणि जे परमानंद महाकवी आहे, संत आहे, त्याचं फळ आहे. परमार्थ कृतीत आला पाहिजे, परमार्थ करण्यात आला पाहिजे. हे काय ऐकून सोडून याच्या गोष्टी नाही. जोपर्यंत परमार्थ कृतीत करण्यात येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात आनंद कल्याण होत नाही. कर्म म्हणून परमार्थ नाही, त्याने कर्म आपण करायचं परमार्थ नाही. आपल्या जीवनात काहीतरी बदल झाला पाहिजे, आपलं जीवन काहीतरी पवित्र झालं पाहिजे, आपलं जीवन साधूसांना आनंद झाला पाहिजे. आणि त्यांचे काय सद्गुण, एक सद्गुण आपल्या वागण्यात घडण्यात आले. ज्या क्षणी ते सद्गुण आपल्या आचरणात येतील, वागण्यात घडण्यात बोलण्यात येतील, त्या क्षणी देवाला संताला खरा आनंद वाटेल. दाखवा देखील इतकीचा परमार्थ नाही, आपला परमार्थ देवाला दिसला पाहिजे, संताला दिसला पाहिजे. तो परमार्थ क्रियान्वित होतो, तो परमार्थ क्रिया देतो, तेव्हा तो त्यांना दिसतो. तोपर्यंत बोलण्याचा परमार्थ देव पाहत नाही. आणि म्हणून गाय आहे, गाय हेच म्हणा. गायची सेवा स्वतः भगवान कृष्ण परमात्म्याने केली, गायची मूर्ती स्वतः परमात्म्याने केली. गोधने राखे काही नाही राखत असता परमात्मा दिसतो घेत असताना हातामध्ये हाताचा त्याच्या गाला धक्का लागला आणि मनुष्याच्या मुखातली कडी त्याचे ओठ असे वाढवला. मागचा पुढचा विचार न करता हा कन्या परमात्मा आहे. तुम्ही आपल्या मुखातून जीभ बाहेर काढली आणि मनस उठा गोळाती. त्याचे स्नान नाही, ते तोंड फुटलं नाही आणि गोष्टीकडे ते गाळण वाहत आहे. त्या कन्याने मागचा पुढचा विचार न करता मनसुख्याच्या गाळा गोष्टीकडे आपल्या जिभेने काढू लागला. याचे कपिले
भगवद्गीतेमध्ये उष्ट खाणं तामस हाच सांगतो, हाच उष्ट खातो, अशा प्रकारे वाचतो का? त्याची पोलिस पाहिजे बरं का. आणि मग सर्व सोगडी एकत्र जेवण करतायत. वासरेही कदम घरात बसले होते. देव जवळ होता. वासराला हिरव्या मोठा करून घ्या आणि वासराला खात खात देवापासून दूर गेला. देव जवळ होता पण हिरव्या मोठा देव जवळ दोन वासर गेल्यानंतर वासर उचलले ब्रह्मदेवाने सत्य लोकात ठेवले. ज्या ठिकाणी वासर असतात तिकडे नजरेने समोर आले. तेव्हा आपलं वासर दिसत नाही कुठे गेले ते म्हणला तुम्ही तेच लोकांनी एकटा होत होतो आणि भगवान परमात्मा करण्याच्या निमित्ताने देव जवळ होता. देवचे लक्ष वासराकडे गेलं. देव म्हणला तुमचं लक्ष तिकडे गेलं स्वतः देव होऊन गोळा स्वतः होते त्यांनी त्या निघून गेला. दया खऱ्यामध्ये वासरा शोध घेऊ लागला तुझा वासर दिसत नाही आणि तो भगवान परमात्मा गेला जे ब्रह्मदेव पाहिजे सोमऱ्यानं उचललं उसत लोकात येऊन ठेवलं. पुढे वासर दिसत नाही मागे सोमरे नाही. भक्त नाही भगवान माझा भक्त आहे भगवान. आता देव सर्वच आपल्याला काय करायचं देवाने सर्व चांगलं माझं कोण तू माझ्या नाभिका जन्म झाला बापाच्या पेक्षा टाकू. भगवान परमात्म्याने ज्या काहीतरी वास्तू लाखो वास्तू स्वतः बनला रंग रूप वय स्वभाव सर्व भगवानाचं मुलं आहेत ना राव मुलं सुंदरी रंग रूप वय स्वभाव स्वतः तुम्ही बनला. भक्तीचे आचार्य असे घेऊन करतात. त्या ब्रह्मदेवाला सत्य लोकांमध्ये गायवाचे घेऊन येण्याची बुद्धी आहे देवने दिली. गाई हा कन्हैया भैयाच्या मागे बसून दूध स्तनपान करत आहे. गाई काय डोळ्यात वाचू व्हायचे आणि आम्ही प्रश्न आलो आम्हाला बातमी मिळेल का मिळेल का डोळ्यात वाचू व्हायचे. त्यानंतर भक्तिभाव पूर्ण होण्यासाठी भगवंतांचा वाचू बनला. गोविंदला तो गोविंद वाटत असेल आपण गरीबाच्या घरच्या आहोत. विश्वने मातेला वात्सल्य प्रेमाचं ज्ञान कन्हैया करतो. ते वात्सल्य प्रेम आपल्याला मिळणार नाही. आपण सामान्य आहोत त्यांनाही वाक्य प्रेम मिळावं आणि म्हणून परमात्मा अत्यंत स्वागत बनला. एक दोन दिवस नाही एक वर्ष वासर कृष्ण सोंगडे कृष्ण आणि हा हे कृष्ण एकटा आहे अनेक म्हटला आणि आपलं नाम आपण दुसरं खेळत आलेलं आहे. आणि आज वासर तुम्हीला सोंगडी गाव करतात. वासर येत नाही तो वासराचं पण साक्षात तुम्ही येतो. सुंगडी येत नाही सोंगड्याचं पण साक्षात काय आणि गाय आणि वासर नजर झाली ना ते गाय एक किती प्रेम असतं आपल्याला माहित आहे.
आज वासरू वासराचं हे वासरू गोठ्यामध्ये जातं आणि कासेमध्ये मुख घालताना घालतं तिथे फसवलं परीक्षे केल्याबरोबर त्या गोमात्याला पाहणा फुटला मस्त दुधाचा डोळ्यातून असं वाटतात पाहणा टप्पर शेवटी वर गेली आणि गाईने आपली मान त्या वापरात अंगावर टाकली गाईला अर्थ स्वातून भाव पडत इतकं दूध वाहत आहे एक दुग्धकरिता ती दुधाची गंगा तयार झाली आणि त्या गाईला ईश्वर मातेला जे वात्सल्य प्रेम लेकराचं प्रेम दिलं वात्सल्य प्रेमानंद दिला ते वात्सल्य प्रेमानंद करूया गोमातेला देत आहे त्यांचा वासरून त्यांचं स्तनपान करतात गोष्ट सुंगडी आपल्या घराकडे जात नाही साक्षात पुण्यात त्याचं मुलं बनवला त्यांना रंगरूप स्वभाव त्यांनाही तोच आनंद ईश्वराला दिला दोन दिवस नाही एक वर्ष आनंद दिला अनंतर ब्रह्मदेव आपल्या कसा ठेवतो देऊ नंतर ब्रह्मदेव डोकावून पाहतो तेच खेळ आहे तेच सुंदरी तेच वाचलं त्याच गाई सर्व काढलेलं आहे सर्वांनी गोड बंगाल करत नाही त्याला आपल्याला होतं आता लवकर धापात मुला तिथं विचारते तुला बहुत करणे आहे कुणाला पुढे लग्नात जाणे आहे कुणाला काय तुझ्या शेतात आहे तिथे काम करणे आहे लवकर ब्रह्मांड निघाला निघाला ब्रह्मदेव आपल्या सत्य रूपामध्ये आता आपल्या घरी आपल्याची अपार्टमेंट घ्यायची असते का सरळ तुकड्या बघितल्या तुम्ही द्वार पाला हे ब्रह्मदेव खरा जाण्याच्या दोघांनी हा कन्हैया गेला आणि कन्हैयाने ब्रह्मदेव रूप धारण केलं आणि ब्रह्मदेव रूप धारण करून हा कन्हैया डुप्लिकेट एखादा ब्रह्मदेव येईल आणि मी त्या गाडीचा मालक म्हणे अजिबात मोदी द्यायच्या माझ्याने खावा मला धूप उडले डुप्लिकेट हा कलिवाट डुप्लिकेट लोक विलंब लागतो मग ते सिस्टमॅटिक दुसरे आणि ते पोहोचला आणि नंतर जादू जाऊन बसला आला आम्ही निघाला कपड्यावर धरलं ते पुढे आणि सत्य सत्य लोक आहे कलियुग नाही ते सत्य लोक आहे सत्य लोक इथे वैकुंठाने सत्य लोक आहे कलियुग नाही बोलायचं नाही मला आता गेले ब्रह्मदेव वाटलं बाधित दुसऱ्या कोण असावा या द्वारपालांना शिपायांना साक्षात ब्रह्मदेव दिसला ब्रह्मदेवाला पाहिलं त्याला साक्षात कन्हैया दिसला नंद खास होता नाही एखादा काठी एखादा बासरी आहे हा कन्हैया दिसला आणि एकदम आईस्क्रीम झाला ब्रह्मदेव त्याला होतं साक्षात दंडवत झाला दंडवत घातला भगवान मंत्र गंगाला मुक्त झाले पाठीमावाला परत आला आणि भरपूर देवाची स्तुती केली अहो भाग्यम ते काय आमचं भाग्य आहे मित्र प्रमाण मित्र प्रमाण आहे घडला ब्रह्मदेव देवांचं तोंड सुद्धा बघितलं नाही देव असा देव आणि भक्ताचा भक्तीला काय जातो त्या भक्तीमध्ये भिन्न करतो भक्ताला त्रास देतो देवाला काही देवाने पाहिलं सुद्धा नाही की काही राखत असताना परमात्मा अनेक दिलेला करत आहे अगासूर ठासूर बकासूर त्यांना फार मुक्त आनंद देत आहे गोधने राखेत आहे नाही राखत दिलेल्या केल्या आणि एवढ्या दिला संख्या नाही की तिथं थांबवलेलं आहे भगवंताला अनेक पुढे भूत करायचे आहे हे संग सारवे आरोग्य आनंदी दोन शब्दाचा अर्थ लोकसंपादन जैसे मोहत्याची रावराणी त्रिपुट भावना हिमणी लोकसंपादन जैसे करते एखादा मजदूर असतो राजाचं पात्र करायचं असतं नाटकामध्ये लोक काय राजा वा असा राजाच काय राजा लोक राजा म्हणतात तो काही सकाळपर्यंत बसत नाही तो दोन मिनिटं बसत नाही खायची पण ते लोक म्हणतात राजा आपण मजदूर आहोत स्वतःला चांगला जाणतो लोकसंपादने अभिनय वस्तू करतो जाणतो तसा परमात्मा अपार्था अभक्ता अनित्य परमात्मा राहतो अर्थात परमात्मा भगवान परमात्मा आहे हे सोंग सारवे यावते अनंते अनंत अनंत गुण त्याते म्हणून या सर्व दृष्टीने अनंत अनंत गुण
अनंत मन त्याते म्हणजे अनंतमती माझ्या समये अनंत मन त्याते म्हणजे अनंत गोष्टी बोलतात. देशतः कालतः वस्तुतः शेष नाही आपले चिन्ह परमात्मा आहे म्हणून त्याला अनंत मंत्र निघून दृष्टीने आता जो अनंत आहे पुढे ही बहुत करणे आहे त्या भगवंताला पुढे भूत करायचं आहे. कंसाला मारायचं मुख्यच राज्य उभं करायचे नंतर द्वारके स्थापना करायची पुन्हा भगवत बोलायचे आणि भगवंताला सांगायची उद्धवला भागवत सांगायचं भरपूर पुढे ही बहुत करणे आहे. या पदामध्ये गुरुवरी श्रीकृष्ण चरित्र या पदामध्ये सांगितलेलं आहे. रांगता या पदात सांगितलं बोधन राखता या पदा रुग्णावंत चरित्र सांगितलं आणि पुढे ही बहुत करणे आहे या शब्दात श्रीकृष्ण चरित्र आहे. श्रीकृष्ण चरित्र एवढ्या पदात सांगितलं आणि मग या देवाने मोठेतलं रुग्णावंत चरित्र आहे अवतार म्हणून केला चरित्र केलं हे चरित्र करण्याचा हेतू परवा हेतू परंतु जनतरिका दिवस या श्रीमद भागवत कथा श्रवण करताना महाराजांनी अंतःकरणाची भावविभोरता निर्माण केली होती. काल मथुरा गमन प्रसंग आणि मातांचे जे गोपी भाव जो प्रगट केला अंतःकरण द्रवीभूत झालं आणि त्या द्रवीभूत अंतःकरण होत असताना गेले 7 दिवस महाराजांनी कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. खरं म्हणजे कथेचा विषय आणि ही कथा फक्त आणि फक्त भगवंतासाठीच झाली पाहिजे हा कटाक्ष महाराजांनी या ठिकाणी ठेवला. प्रत्येक श्लोकाची फोड करताना जे संस्कृतचे श्लोक होते ते कानावरती त्याचा ध्वनी ज्यावेळेस आदळायचा त्यावेळेस कदाचित ते थोडं डोक्याला जड जायचं. पण त्याच वेळेमध्ये ज्यावेळेस त्या प्रत्येक श्लोकाची फोड करून तो अर्थ कानामध्ये यायचा तो एक अनाहत ध्वनी कानामध्ये प्रवेश करून जायचा आणि सहज त्या कठीण श्लोकाचा अर्थ आणि ओंगायचा त्याची फोड झाल्यामुळं तो सहजगत्या समजायचा. आणि अशा पद्धतीनं महाराज कालही परवा गेले 2-3 दिवसात म्हटले की कथा ही कशासाठी देवासाठी करायची की लोकांसाठी करायची. त्यामुळे महाराजांनी कथेचा प्रतिपादन विषय सोडून जराही इकडं तिकडं मनोरंजनाला तर या ठिकाणी बिलकुलच स्थान मिळालं नाही. आणि श्रोत्यांना काय भावतंय त्याच्यापेक्षा भगवंताला काय आवडेल याच माध्यमातून महाराजांनी कथा या ठिकाणी आणि संपन्न केली. खूप खूप आनंद या कथेचा गेल्या 7 दिवसामध्ये महाराजांनी घेतलेला आहे. आणि मथुरागमन प्रसंगाच्या वेळी जे तुम्ही अंतःकरण द्रवीभूत केलं प्रत्येकाचं की भगवंताचं प्रेम कसं असावं गोपिकांच्या माध्यमातून यशोदा मातेच्या माध्यमातून
ते प्रगट करताना अनायासे आपलं अंतःकरण द्रवीभूत झालं. प्रत्येकाचं हा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आणि त्यानंतर आपले परमानंद ज्यावेळेस मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्याही अंतःकरणातून ज्यावेळेस मातापित्यांसाठी हुंदका आला त्यावेळेस मात्र अश्रुधारा आणि अक्षरशः प्रगट झाल्या. असं एक 7 दिवसाचं जे काही या ठिकाणी कथा संपन्न झाली ती खूप अशी छान प्रकारची कथा या ठिकाणी संपन्न झाली. इति गोप्य प्रगायन्ते प्रल्पन्ते चित्रधारा रुद्रस्वरण राजन कृष्ण दर्शन लालसा. फक्त भगवंताच्या दर्शनाची लालसा अंतःकरणामध्ये ठेवून इतर कुठल्याही गोष्टीला थारा या ठिकाणी मिळाला नाही. आणि याचा परिणाम काय झाला? साक्षात मन्मथ असं जे स्वरूप भगवंत आपल्या वाणीमधून प्रवाहित झालं. आणि ही ज्ञानगंगा या ठिकाणी प्रवाहित झाल्यामुळं खूप अंतःकरण असं भरून आलं आणि खूप आनंद या कथेचा गेल्या 7 दिवसापासून आपण सर्वांनी घेतला. ज्यावेळेस परमानंद आमची चर्चा व्हायची की आपल्याला डॉक्टर विकासानंद महाराजांची कथा या ठिकाणी करायची. आम्ही त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, परंतु वेळेच्या आणि व्यस्ततेच्या आणि तब्येतीच्यामुळं ती कथा या ठिकाणी आम्हाला घेता आली नाही. परंतु मी परमानंदाचा भाव जाणला की या व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकांना दाखवण्यासाठी नसून आपल्या माता पित्याचा उद्धार कसा होईल हीच भावना त्या परमानंदाच्या अंतःकरणामध्ये बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली तर निश्चितच भगवान परमात्मा कृपा करील आणि ह्या व्यक्तीची जी काही भावना आहे ती पूर्ण होईल. आणि म्हणून ऐशी कर्म साम्यदशा होय जेथे विरेशा तर श्रीगुरु आपैसा भेटीची गा या उक्तीप्रमाणे महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिशय घोर अंतःकरणाने या ठिकाणी कथा संपन्न केली. काल नाना म्हटले की भगीरथाने जशी भागीरथी या ठिकाणी प्रगट केली आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी, त्याचप्रमाणे परमानंदाने आपल्या मातापित्याच्या कल्याणार्थ उद्धारासाठी ही कथा गंगा या ठिकाणी प्रवाहित केली. त्यांनी त्यांच्या मातापित्यासाठी जरी कथा गंगा या ठिकाणी आणली तरी सुद्धा आमच्यासारखे जे तीरावर बसलेले पादक जे आहे त्यांचाही उद्धार आणि त्यांनाही या कथेचं खरंच खूप चांगल्या प्रकारचा लाभ मिळाला. पीडित पाप ताप पोखित तिरीचे पादक समुद्रादाय आप गंगेचे जैसे. ही गंगा जी आहे या शेरेगाव मध्ये प्रवाहित झाल्यामुळे आपण जे तिरेला बसलेले जे पादक आहोत आपल्याला त्याचा निश्चितच लाभ झाला. आणि महाराजांनी वेळोवेळी एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने सांगितली, एकदा नाही तर 3-4 वेळा सांगितली तर शेरेगावचे जे काही एकोपा आहे, भक्तिभाव आहे, त्या ग्रामस्थांची जी काही भावना आहे ती सेवेचा भाव आहे तो महाराजांनी अनेक वेळेला या ठिकाणी समजून सांगितला. परमार्थ कसा करावा याचं कदाचित ज्ञान नसावं महाराज आम्हाला, परंतु परमार्थाची सेवा कशी करावी हे मात्र शेरेगाव मधून शिकण्यासारखं आहे एवढं मात्र मी या ठिकाणी सांगेन. आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्यांची नाव माऊलीच्या मंदिराशी जोडलेली परमपूज्य गुरुवर्य गुरुवासी बंशी महाराज तांबे यांच्याशी जी जोडलेली नाळ असे आमचे सहकारी पोपटराव दादा, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी त्यांना राजकीय मोठं अंग होतं, सामाजिक सेवेची आवड होती असे शेषराव पाटील दादा, हे दोन्ही आपल्यातून गेले आणि त्यांच्या दोघांच्या सौभाग्य या सुद्धा गेल्या. त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी हा 7 दिवसाचा भागवत कथेचा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला. त्याबद्दल मी संयोजकाचे आयोजकाचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. या सोहळ्यासाठी हरिभक्त परायण माधव महाराज आळंदीकर यांनी जी सेवा भागवत कथेची 7 दिवस या ठिकाणी केली तिचं वर्णन अगोदर माझ्या वक्ते पोपटरावजी यांनी केलेलं आहे. म्हणून अतिशय सुश्राव्य याच्यामध्ये त्यांचं जे मार्गदर्शन त्यांनी जे केलेलं वर्णन भाविकाच्या अंतःकरणामध्ये जाऊन जे घडतं त्याला वेगळं आगळं असं काही महत्व आहे. आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये आपली एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत.
हल्लीच्या काळात पोपटराव सांगितलं की आता गमती जमतीमध्ये जास्त महाराज मंडळी रंगायला लागली, परंतु त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं भगवंताचं दर्शन जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून ते अंगीकारणं, ते कर्तृत्व करणं, त्याच्याशी लीन होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून महाराजांची मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, परिसराच्या वतीनं, ज्ञानेश्वर मंदिराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपला गाव पंचक्रोशी जे भगवत भक्तीसाठी जो जोडलेला आहे तो निश्चित प्रमाणामध्ये वाखाणण्यासारखा आहे. आणि म्हणून आम्हाला ज्यावेळेला संतांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेला या भक्ताचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याच्यावर अभंग दिला. धन्य तोच गाम जेथे हरीचे खास, धन्य तोच वास भाग्य पाहिजे, ब्रह्मज्ञान तेथे असो घरोघरी, धन्य त्या लढणारी चतुर्भुज, नाही पापारी काळाचे जीवन, हरिनाम कीर्तन घरोघरी. त्याचप्रमाणे या सगळ्या पंचक्रोशीतील जे काही भाविक भक्त आहेत ते सर्व ते परमार्थाला जोडलेले आहेत. त्याची किती गरज आहे हे आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. आणि म्हणून याच्या कार्यक्रमासाठी सर्व महाराज मंडळी, आपली इकडे सर्व हुजूर मंडळी, आमचे जावजी पाटील असतील, ज्ञानेश्वर मंदिराचे आमचे ट्रस्टी कैलास भाऊ असतील, या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी असतील, पंचक्रोशीतून आलेली सर्व नेते मंडळी असतील, ही आज या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आणि म्हणून हा आपला खडी ज्याला आपण म्हणू ही पंचक्रोशी अतिशय ज्ञानेश्वर मंदिरापासून पूर्वीपासून जोडलेली वैकुंठवासी बंशी महाराज तांबे यांचं जीवस्य कंठस्य असलेली ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिरावर प्रेम करण्याचं कधीही चुकलेली नाही. आजही एवढंच प्रेम तिथं. पोपटराव जो मला सांगितलं, पोपटराव साहेब गावातील मंडळी आणि सगळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात होती. आमचे मार्गदर्शक आदरणीय आपण साहेबांनी पण चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं. आज मी जाता बोलत नाही वेळेच्या अभावी, पण समाजात येण्यासारखं एकच आहे आपलं की आपल्याला प्रमाणात भाऊ सारखे माणसं समाजात आज तुरळक दिसायला भेटतात. त्यांच्यासारखी माणसं ही आज काळाची गरज आहे. त्यांनी त्यांचे चुलते आणि त्यांचे वडील यांच्या प्रतीची ही सेवा होती. हा सेवा भाव असणं ही प्रत्येकाची गरज आहे. त्याच पद्धतीने कैलासवासी पोपटदादा आणि शेषरावदादा हे आमचे आजोबा आदरणीय कृष्णाराम माऊली पाटील आणि आदरणीय आबासाहेब साहेब यांचे एकदम अतिशय जवळचे सहकारी होते. त्या सहकार्याच्या नात्याने आणि दुसऱ्या पिढीचे पण आमचे संबंध असावे, त्यामुळं आज मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. शिरेगावकरांसाठी आम्ही काय नवीन नाहीये. सिद्धांत मोठ्या प्रमाणात आता 2-3 हजार एकर गहूचा कार्यक्रम राबवतीये. हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे आणि तेच नातं आणि तेच आमचे संबंध हे जपण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो. गंगूबाई आणि जिजाबाई यांना देखील अभिवादन करतो. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद.